कोलदाचा पाडा येथील आशा भुसारे या प्रसूत मातेच्या मृत्यूची घटना माध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। या घटनेची माहिती व पीडित कुटुंबाची भेट माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी घेतली आहे। या माता मृत्यू प्रकरणात डॉक्टरांची कमतरता आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा ठपका सावंत यांनी ठेवला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे। कोलदाचा पाडा येथील 22 वर्षीय आशा भुसारे या आदिवासी गरोदर मातेला 25 डिसेंबरला प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तिला प्रसूती काळात मोखाडा ग्रामीण रुग्णालय, जव्हार उपजिल्हा रुग्णालय आणि नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय असा प्रवास करावा लागला आहे। दरम्यानच्या प्रवासात आशाचा मृत्यू झाला, पण तिचे बाळ सुखरूप जन्मले आहे। ही गंभीर घटना माध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। या घटनेची दखल घेत माजी आमदार सुनील भुसारा, आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मृत मातेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। त्या पाठोपाठ माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी कोलदाचा पाडा येथील आशा भुसारे या मृत मातेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे। तसेच रुग्णालयांना देखील भेट देऊन रुग्णांची पाहणी केली आहे। आशा भुसारे यांच्या प्रसूतीपूर्वीच्या चाचण्या करणे अपेक्षित होत्या, पण त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केल्या नसल्याने हलगर्जीपणा करण्यात आल्याचे दिसून आले आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने या मातेचा मृत्यू झाल्याचा ठपका माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी ठेवला आहे। येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे। तसेच मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवण केंद्र उभारणे आवश्यक आहे। तसेच रुग्णालयात बालरोग तज्ञ आणि भूल तज्ञ यांच्या नियुक्ती करणे आवश्यक आहे आणि रुग्ण नातेवाईकांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे। तर गाभा समितीने माता व बाल मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे डॉक्टर दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले। तर यावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर करणार आहोत, असे सावंत यांनी यावेळी सांगितले।